श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री सरस्वते नमः। धन्य रामायण सृष्टी, धन्य वाल्मिकाची वाग्वस्ती। अक्षरी अक्षर परिपाटी, दोष कोट्यानुकोटी नासती। कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी। धन्य रामायण सृष्टी, धन्य वाल्मिकाची वाग्वस्ती। अक्षरी अक्षर परिपाठी, दोष कोट्यानुकोटी नासती। ग्रंथकर्ते नात्रय सांगत आहेत, या जगामध्ये या सृष्टीमध्ये जर काही धन्य असेल तर ते रामायण आहे। ते भगवान श्रीराम प्रभूचं चरित्र आहे आणि त्याहून जर काही श्रेष्ठ असेल तर ते त्यांचं नाम आहे। आणि त्याच्याहून जर काही श्रेष्ठ असेल, जे वाल्मिक ऋषी आहेत त्यांची वाक्य दृष्टी म्हणजे जे वाक्य आहे त्यांच्या मुखामधून जे रामायण एक एक वाक्य त्यांनी ओवीवर ओवी चढवलेली आहे, ग्रंथ निर्माण केलेला आहे, त्यांचं वाक्य या सृष्टीमध्ये धन्य आहे। त्यांनी या वाक्याची वृष्टीच केलेली आहे, म्हणून सृष्टीत रामायण हे धन्य आहे। आणि अक्षरामाग अक्षर, अक्षरामाग अक्षर करून ओवी परिपाठ केलेला आहे, ग्रंथ रचलेला आहे। म्हणून वाल्मिक ऋषींना ग्रंथकर्ते श्रेष्ठता देतात। बाबा, या एका एका वाक्यामुळं, ह्या धन्य असणाऱ्या रामायणामुळं कोट्यानुकोटी दोष सुद्धा नाहीसे झाले। नासती महापातके, नासती द्वंद्वे दुखे। राम कथा ऐकता हरिखे, सुख महासुखे थोरावे। अहो, या रामायणामुळे जीवनामध्ये काय होतं, हे रामायण किती उपयोगी आहे जीवनामध्ये। नासती महापातके, हे पापच नाही, पाप नसतं का महापाप नसतं, महापाप नसतं। एवढं जर असणार कशामध्ये पुण्य आहे, जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती। आणि इथं तर रामाचं नाव आहे, नुसतं नाव आहे का, रामाचं संपूर्ण चरित्रच असलेलं रामायण आहे। म्हणून नासणार महापातक आहेत, द्वंद्व दुःख हे सर्व गोष्टी नाहीशा होतात। आणि रामायण ऐकू लागल्याच्या नंतर जीवाला हरिकपणा म्हणजे आनंदी आनंद वाटतो, असं या ठिकाणी सांगत आहे। एथोनी श्रीरामचरित्र, अपवित्र करी अति पवित्र। कथा कौतुकाती विचित्र, श्रुती सादर परिसारे। अहो, इथपासून असणार प्रभू श्रीरामचंद्राचं चरित्र आहे। आताच जे चालू असणार कांड हे बालकांड आहे आणि बालकांडामधील हा असणारा विषय 7वा अध्याय म्हणजे इथपासून म्हणजे आतापासून रामाच्या चरित्राला खरी रामायणामधील सुरुवात झाली। म्हणून ग्रंथकर्ते सांगतात की येथोनी श्रीरामचरित्र, इथपासून आता प्रभू श्रीरामचंद्राचं चरित्र आहे। आणि हे असं चरित्र आहे, असं चरित्र आहे की अपवित्र जीवाला, पापी जीवाला सुद्धा पवित्र करण्याचं काम करत। एवढी कौतुकमय कथा, अशी विचित्र अशी एवढी असणारी या ग्रंथामध्ये आहे। आणि श्रोत्यांनी सादरपणे एकदा आव्हान द्यावं, असं या ठिकाणी सांगतात। श्रीराम जन्मला अयोध्यापुरी, पडे लंकेवरी। भूस्फोट नगर द्वारी, दुःखकारी उपजती। प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये जन्मलेले आहेत
आणि हे वर्ष सुद्धा किती सुवर्णमय आहे पहा. प्रभू श्री रामचंद्र आतापर्यंत कुठं होते? एका झोपडीमध्ये होते. पण नरेंद्र मोदींनी आता त्यांना कुठं केले? एका चांगल्या सुवर्ण मंदिरामध्ये केलेलं आहे. आणि मग नाथराया सांगतात प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये जन्मले, उपजले आणि उपजल्याच्या नंतर रावणाच्या नगरीमध्ये वीज पडली लंकेवर आणि भूस्फोट झाला, म्हणजे भूकंप आला, नगरामध्ये विघ्न बांधलं, सगळीकडे त्या ठिकाणी अशी स्थिती झाली. म्हणतात रावण जव भद्री चढे तव मुकुट पायावरी पडे, वायू घाते छत्र पडे मोडे, सभेचे उडे सौभाग्य. सभेचं सौभाग्य त्या मुकुटामध्ये आहे. माणसाचं मोठेपण डोक्यावरच्या मुकुटामध्ये आहे. आणि मग रावण ज्या वेळेस पायऱ्या चढू लागला त्यावेळेस एवढा वारा, त्या वाऱ्यानं तो मुकुट रावणाच्या पायावर पडला. सभा भरलेली होती, त्या सभेचा सुद्धा मुकुट त्या ठिकाणी उडून गेला. अशी त्या ठिकाणी कथा झालेली आहे. म्हणतात कुंभकर्णाच्या घरावरी दिवा भीत घुघू करे, इंद्रजित तारशा भीतरी देखे असिर शरीर. फक्त रावणाच्याच नाही, कुंभकर्णाच्या सुद्धा घरावर गुगू गुगू असं कोण करतय? दिवाभीत. तर ती त्या ठिकाणी टिवटिवी करू लागले, दिवाभीत करू लागले. आणि इंद्रजित त्या ठिकाणी आरशामध्ये पाहू लागला. काय काय कथा होते, ओवीचा काय समन्वय लागतोय पुढच्या वहीमध्ये पहा. मंदोदरीची गळसरी तुटून पडे अग्नी भीतरी, तिथे काढी जव सुंदरी तव भस्म करी हुताशन. मंदोदरीच्या गळ्यामध्ये असणारी गळसुई म्हणजे काय? मंगळसूत्र गळ्यामध्ये असणार ते तुटून पडलं अग्नीमध्ये, कुंडामध्ये. आणि ती सुंदरी म्हणजे ती असणारी सुंदर मंदोदरी ती काढायला गेली तर त्या अग्नीनं तोपर्यंत काय केलं? भस्म केलं. अशा प्रकारचा अपशकुन त्या लंकेमध्ये घडू लागला. नाथराया सांगतात विघ्नांचा व्रत राक्षस कुळाघात हा अहो त्यांच्यामध्ये कालवा उठून गेला. काय घडाले म्हणले हे आता? बरं घडाले आहे, काय दिवस वाईट आले म्हणले. एवढे विघ्न ह्या लंकेमध्ये घडत आहे. हे व्हाले हे काय बरं व्हाले का? नाही. का व्हाले? आता आपला निशाचरांचा त्यांचे ते म्हणू लागले राक्षसांचा आपल्या नाश आला बाबा. आता काही उरलेलं नाही. म्हणतात रावण सांगे भयंकरी दृढपणे आसारे नगरे, थोडी कोणी न जावे दुरी अहोरात्री सावध. पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष कसा म्हणू लागला? जागते रहो मोदी है घर में घुसकर मारता है, जागते रहो. तसं त्यानं मंत्र दिलता बाबा. आपला वैरी आलाय म्हणला तो मोदी. तसं इथं लंकेत रावण म्हणू लागला कोणी सुद्धा झोपायचं नाही, जाग रहा, सावध व्हा, नगर सोडून कुणी कुठेही जाऊ नका, आपल्यावर विघ्न आलेलं आहे असं या ठिकाणी सांगतात. प्रधानाधिक सभानायका ती तोर घेतला, रावणाला गली धुक धुक अरिष्ट अटंक देखोनी. प्रधानांनी धाक घेतला, रावणाने धाक घेतला. रावणाचं मन असं हृदय धक 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 करू लागलं. काय घडालंय म्हणलं हे माझं मलाच कळायला तयार नाही.
आणि रावणानं जी काही सूचना देऊ लागला नगरामध्ये, कुठं जाऊ नका, ते प्रधानांनी सुद्धा धाक घेतला. असं कुठलं विघ्न आलंय त्यांना सुद्धा कळत नव्हतं. सगळी जनता भयभीत झालेली आहे असं सांगतात. हेरीकडे अयोध्येसी जाणार श्री वसिष्ठ आपण चौघा कुमारांचे विधान संस्कार पूर्ण करविता झाला. नात्रया सांगतात इकडे काय झालं लंका सोडून अयोध्येमध्ये. श्री गुरु वशिष्ठ होते. हे वशिष्ठ असणारे चारही कुमार जनक राजा आपलं प्रभू श्री रामचंद्राचे भाऊ, चारही कुमारांना त्या ठिकाणी बाल संस्कार करू लागले. काय असतं, मुलं जन्माला आले की त्याच्यात काही संस्कार असते. 16, 18 संस्कार, 14 संस्कार, बाल संस्कार, हे संस्कार आपल्या धर्मामध्ये आहेत. मग इकडे ते बाल संस्कार असणारे त्या ठिकाणी करू लागले असं सांगतात. जात कर्ण नाना विधान कटी शूद्रान्न प्राशन चौल कर्म वायनदान केली संपूर्ण विधियुक्त. चारही मुलांचे जे काही विधीपूर्वक बाल संस्कार करायचे होते ते वशिष्ठ ऋषींनी नामाभिधानासहित भगवंताच्या नामासहित कटिबद्ध अन्न प्राशन वगैरे न करता जसा उपवास आहे तशा प्रकारे त्या अन्न कधी खायचं, कधी उपवास धरायचा, अशा कटिबद्ध परिस्थितीमध्ये जातीनुसार जे धर्मानुसार कर्म लावलेले आहेत, रीती लावलेली आहे, रिवाज लावलेला आहे, त्याच्या सहित भगवंताचं नाम घेऊन त्या चौघांचा असणार विधियुक्त बालसंस्कार केले. आपण आज सप्ताह सुरुवात करीत असताना सगळं अंबाजी महाराज, मोतीराम महाराज यांच्या चरणी आपण काय समर्पित केलं, संकल्प समर्पित केला आज आपण, किंवा आम्ही अन्नदान सोहळा करत आहोत, नामदान सोहळा करत आहोत. हे सोहळा सुखरूपपणे पार पाडावा, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये आणि कुरुमे देव स्वाहा म्हणून आपण आज संकल्प केला. तशा प्रकारचं विधीपूर्वक असणार या ठिकाणी चारही मुलांचं वशिष्ठ ऋषींनी कार्य केलं असं सांगतात. जात कर्ण नामामि ऐश्वर्याचे आविष्कारे व्रतबंधाचे गजरे माने सन्माने सत्पात्रे सुखी नरपवरे या परिकेले. अहो गरीबाच्या घरी कार्यक्रम असेल तर त्याच्या परीने करतो, आणि जर श्रीमंताच्या घरी असेल तर ते 2-2.5 लाखाचे फेटे सुद्धा त्या ठिकाणी पुढाऱ्याला असतील, त्याच्या असतील का नाही म्हणून. मोठ्याच्या घरी कार्यक्रम असेल 2-2.5 लाखाचे फेटे असतील त्याच्या पुढाऱ्यांना, पण गरीबाचे असेल तर लाख रुपयामध्ये जेवण त्याच्या नगराला पूर्ण होतं. तशाच प्रकारे या ठिकाणी सांगतात बाबा ऐश्वर्याचे आविष्कारे. अहो ज्या घरी प्रभू श्रीरामचंद्र उपजले जन्मले त्या घरी काही थोडं कमी मोठं धन आहे. अहो ते राजाचं कुळ आहे, सूर्यवंशी कुळ आहे, आणि त्यांच्यामध्ये ऐश्वर्य आहे, धनवान आहेत ते, आणि त्या धनवानाच्या आविष्कारानं त्यांनी जे व्रत आहे, धर्मानुसार बालसंस्कार आहेत, ते बालसंस्कार निज गजरामध्ये केले, मोठ्या थाटामध्ये केले, आणि सगळे जेवढे नृपवर आहेत सर्वांना सृष्टीवरच्या त्यांनी सुखी केलं. त्या बालसंस्कारामध्ये ब्राह्मणांना, सर्व असणाऱ्या नृपवरांना काय केलं, दानधर्म केले असं सांगतात. श्रीरामाचा व्रतबंध सुखी केले विप्रवृंद तृप्तीशी स्वानंदे निघाले दोन डोलत प्रमानंद पालवे. अहो जे वयोवृद्ध ब्राह्मण होते ते प्रभू श्रीरामाचं जे व्रत आहे त्या व्रताच्या बंधाच्या कार्यक्रमात म्हणजे बालसंस्काराच्या कार्यक्रमात ते सगळे विप्र सुखी केले, आणि सुखी केल्याच्या नंतर स्वानंदाने ते सगळे जण ब्राह्मण डुलत निघाले. म्हणले
राजानं सर्व काही चांगलं केलं, आनंदी केलं, धन दिलं, अन्न दिलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि त्या ब्राह्मणांचा त्या ठिकाणी आशीर्वाद सुद्धा एक प्रकारे यांना लाभला. श्रीरामाचे व्रत बंधन सुखी गेले अकिंचन, वन वन निमाली पूर्ण मागते पण मुक्त झाले. अहो मागत्याशी पुरे धनी आणि कांशी पुरे, काहीच मागायचं ठेवलं नाही. तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीते. अहो देवानं भरलेलं पोत आहे, तिथं रिकाम होईल का? अजिबात होणार नाही. व जे वणवण करणारे लोक आहेत, जे ब्राह्मण आहेत, जे मागणारे लोक आहेत, त्यांना प्रभू श्री रामचंद्राच्या व्रत बंधनाच्या कार्यक्रमामध्ये कसल्याही प्रकारची मागायची काहीच कमतरता ठेवली नाही. मागणंच, या मागणीतूनच त्यांना मुक्त केलं. एवढं असणारा दानधर्म झाला. अकिंचितही सुख त्या ठिकाणी नाही असं नाही. संपूर्ण सुखाचं सुख, आनंदमय परमानंद त्या ठिकाणी झाला. चोहीकडे आनंदुरे आनंदुरे अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. म्हणतात झाली व्रत बंधन वसिष्ठापासी चौघे जण, आरंभिले वेदाध्ययन शास्त्र व्याख्यान वेदांत. झालं प्रभू श्रीरामचंद्राचं व्रतबंधन झालं. व्रतबंधन झाल्याच्या नंतर चौघेही जण असणारे पुत्र त्या ठिकाणी गुरु वशिष्ठांच्या समवेत आहेत, वशिष्ठांच्या बाजूला आहेत. आणि त्यानंतर त्या ठिकाणी आरंभ केलेला आहे. आरंभ म्हणजे सुरुवात केलेला आहे, वेदाचं अध्ययन सुरू केलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये विविध शास्त्र, शास्त्रार्थ, वेदांत याचं अध्ययन त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणतात श्रीराम वेदाचे जन्मस्थान, त्याची संसार मात्रे पठन झाले शास्त्र संपूर्ण, आघात प्राण प्रज्ञेचे. अहो सगळ्या वेदाचं जन्मस्थान असणारे कोण आहे? प्रभू श्री रामचंद्र आहे. जे चारी वेद त्याच्यापाशी मोडवते, त्याचं नाव घेण्यास किंवा त्याला कळण्याची सुद्धा बुद्धी ज्या वेदांपाशी नाही, ती वेद असणारे आहेत. आणि म्हणून प्रभू श्री रामचंद्र वेदांचं जन्मस्थान आहे. आणि त्यांच्या बालसंस्कारामध्ये हे वेद असणारे पठन केल्याच्या नंतर संपूर्ण शास्त्र असणार माहीत झालं, अध्ययन झालं, शास्त्राची कृपा झाली, प्रभू श्री रामचंद्रावर माहिती झालं, ज्ञान झालं असं सांगतात. या परी श्री रघुनाथाची दान झाली 16 दिवसे संपूर्ण, करावया तीर्थाभिगमन रघुनंदन उद्धव. यानंतर प्रभू श्री रामचंद्राला किती वर्ष झाले? 16 वर्ष. म्हणजे किती झाले? 16. मी विसरून गेलो. आणि 10 म्हणजे 16. बरोबर आहे. मला वाटलं 6. 16 वर्ष पूर्ण झाली. आणि 16 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर करावया तीर्थाभिगमन, आपण तीर्थाला जावं असं त्या ठिकाणी वाटलं. आणि मग रघुनंदन काय बोलत होते ऐका. प्रार्थुनी वसिष्ठाते त्या सद्गुरूच्या आज्ञा मागोनी दशरथाते श्रीराम तीर्थाते निघाला. या ठिकाणी ग्रंथकर्ते नात्राया सांगत आहेत, प्रभू श्री रामचंद्राला तीर्थयात्रा करायला जाण्याची इच्छा झाली. आणि त्यांनी गुरु वशिष्ठांना प्रार्थना केली. सद्गुरूंचं अनुमत घेतलं, सद्गुरूंना विचारलं. आणि विचारल्याच्या नंतर आपल्या दशरथ असणाऱ्या राजाची आज्ञा घेतली, म्हणजे वडिलांची आज्ञा घेतली. सखे बंधू दोघे जण रामचा श्री वना
आपण पितृवचन पाळूया. त्या भगवंत त्या असणाऱ्या माता पित्याचं वचन पाळण्यासाठी आणि त्या ठिकाणी आज्ञा घेतली वडिलांची आणि तीर्थयात्रेकरता प्रभू श्री रामचंद्र निघालेले आहेत. म्हणतात मन पाहुण्या सुदीन स्वस्तिवादो पुण्यावाचन सवे देवोनिया सैन्य सद्बुद्धी प्रदान समवेत. कुठल्याही गोष्टीला मुहूर्त लागते. आता आपलं मुहूर्त बघा किती चांगला आहे. आज एकादशीचा दिवस आहे. आज मलाही सुट्टी आहे, रविवार आहे आणि आज आपल्या सत्याचा प्रथम दिवस आहे. मला सुद्धा मस्त रामायण सांगायला बरं वाटतंय लय दिवसातून आता. हो, आणि फराळाचं वगैरे सगळे नियोजन चांगलं झालं. आज आनंदवाडी सारख्या गावामध्ये केळीची सोय, कॅरेटनं केळी, पोत्यानं शाबू, एवढंच काय ताक सुद्धा घरच्या सारखा बेत, आनंदी आनंद सगळीकडे. आणि कुठल्याही गोष्टीला मुहूर्त लागते. असाच मुहूर्त असणारा नात्रय संकट पाहिला मग पाहुनिया सुदीन. सु म्हणजे चांगला, दिन म्हणजे दिवस. एक चांगला दिवस पाहिला, मुहूर्त पाहिलं आणि त्या मुहूर्ताच्या दिवशी पुण्यवाचन केलं आणि दशरथ राजानं काही सैन्य असणार प्रभू श्री रामचंद्र समवेत पाठवून पुढे असणार पाठविलं. म्हणतात दिघाणी भंडारे गावीची किल्लारे नाना प्रकारची वस्त्रे तिरतिरविरे वाटावया. अहो, खिल्लारी असणाऱ्या गायी त्या ठिकाणी राजा दशरथांनी आपला मुलगा तीर्थयात्रेला चाललाय म्हणून देऊन टाकल्या. नाना प्रकारचे वस्त्र दिलेले आहेत सोबत, धन दिलेलं आहे सोबत, कित्येक प्रकारच्या वस्तू दिल्यात. त्याचं नात्रय वर्णन करतात. ऐका कशासाठी? तिथं तीर्थयात्रेला गेल्यावर ते ऋषी मुनींना वस्त्र द्यावे, कुणाला असणाऱ्या गायी द्याव्या, कुणाला कुठल्या कुठल्या गोष्टी द्याव्या, ह्या सगळ्या दशरथ राजाने प्रभू श्री रामचंद्राला सोबत पाठवलेल्या सैनिकासोबत ह्या सर्व वस्तू पाठवलेल्या आहेत. काय काय पाठवलेत ऐका. सरे करिता सिंधू संगमा पुण्यभूमी पुण्याश्रम कल्लाप ग्राम नंदीग्राम मार्ग दुर्गम हिमालया. हो, एवढ्या सगळ्या वस्तू घेऊन सरे सरिता सिंधू संगम, सिंधूचा संगम त्या ठिकाणी संपला की त्या ठिकाणी ही सरिता संपूर्ण सिंधूचा संगम लागला की पुण्यभूमी, पुण्याचा आश्रम, पुण्याश्रम म्हणजे पुण्याचा आश्रम त्या ठिकाणी लागलं. आणि मग कलप्रयाग नाव असून तिथं नंदीग्राम आहे आणि नंदीग्रामाचं मार्ग दुर्गम आहे, अवघड आहे. तिथं हिमालय आहे आणि त्या नंदीग्रामाच्या हिमालयामध्ये म्हणजे आता जो आपला हिमालय आहे ना पर्वत, तिथं तीर्थयात्रेला प्रभू श्री रामचंद्र जात आहेत. आणि आज ते हिमालय पर्वत आहे म्हणून आपण आहोत. नाहीतर पश्चिमेकडले तिकडले उत्तरेकडले वारे येऊन आपण उडून गेलो असतो वाऱ्यामध्ये. नाहीतर एवढं पाणी झालं असतं पृथ्वीवर या भारत देशाकडे की हा सुद्धा महासागराला जाऊन मिळालं असतं हे पाणी. आपण पाण्यामध्ये गेलो असतो. त्या हिमालय पर्वतामुळे, त्याच्या उंचीमुळे तिकडले वारे, तिकडले हिम तिकडच थांबतात. म्हणून आज आपण इथं सुरक्षित आहोत. आणि त्याच हिमालय पर्वतावर आज प्रभू श्री रामचंद्र सांगतात वैमननाथराया की तिथं जात आहेत. भद्री मार्ग पंच प्रयाग वेद प्रयाग शिव प्रयाग कर्ण प्रयाग ब्रह्म प्रयाग अतिगुप्त प्रयाग पाचवा. चार धाम म्हणतो ना आपण, आपल्याला चार धाम करायचे. तर या वहीमध्ये चार धाम यात्रेची प्रक्रिया सांगितली आहे का. प्रभू श्री रामचंद्र तीर्थाला जात असताना नंदीग्राम, हिमालय पर्वत, त्यानंतर बद्री मार्ग, बद्रिकाश्रम आहे तिकडं. कुठं?
काश्मीरच्या खाली आणि नेपाळच्या शेजारी भारताच्या वरच्या टोकाला तिथं काय आहे, बद्रिका आश्रम आहे. आणि ते एक धाम आहे. 4 धामांपैकी देशाच्या 4ही टोकाकडे 4 धाम आहेत. तिथं जायचंय. ते बद्रिका आश्रम पंचप्रयाग आहे. तिथं प्रयागराज आहे. त्यानंतर वेदप्रयाग, शिवप्रयाग, कर्मण्य प्रयाग, ब्रह्मप्रयाग असे 5 अतिदुर्गम प्रयाग त्या ठिकाणी आहेत बद्रिकाश्रम मार्गामध्ये. ते सुद्धा ते ठिकाणी करून घ्यायचे आहेत. ही तिथली असणारी 4 धामांपैकी एका धामातलं तिथली यात्रा दशरथ राजाने प्रभू श्री रामचंद्राला सांगितली. म्हणतात शरयू गंगा सुवर्ण भद्रा तिनी आणि प्रयाग त्रिवेणी कार्तिक मासी कृष्णावेणी मुख्य त्रिवेणी मार्ग ही शरयू नावाची गंगा आहे. ही शरयू, सुवर्णभद्रा आणि गंगा म्हणून या 3 असणाऱ्या नद्या आहेत. आणि या नद्या साक्षात देवीचं रूप आहे. आणि म्हणून हे प्रयागराज, जिथून मोदी हमेशा भारतामधून सगळ्यात फर्स्ट वोटिंगला येतात, ही प्रयागराज ही 3 नद्याचा संगम आहे. ते प्रयागराज मोठं शहर आहे. आणि त्या शहरामधून मोदी न तिथं काही करता, म्हणजे तिथं जीव आहे जास्त, कारण ते 4 धामातलं एक ठिकाण आहे. हिंदूंचं महत्वाचं स्थान म्हणजे भारत देशातलं ते प्रयागराज आहे. त्रिवेणी नद्यांचा संगम होतो ते ठिकाण. तर हे तिथं त्रिवेणी नद्यांचा संगम आहे. सांगतात कार्तिक मासामध्ये कृष्ण वेणी आणि कार्तिक मासामध्ये मुख्य त्रिवेणी महास्नान त्या ठिकाणी त्या प्रयागराजच्या नदीमध्ये घेतल्याच्या नंतर कार्तिक महिन्यामध्ये, तर ह्या 3 नद्याचं स्नान म्हणून महास्नान घडतं. अशी माहिती प्रभू श्री रामचंद्र तीर्थयात्रेला जात असताना सांगत आहेत. म्हणतात वने तपवने कैलास करे परम पावन दे देव करे तीर्थादि पुरस्कारे तीर्थक्षेत्र देव तपाची वन आहेत त्या ठिकाणी. महान महान मोठमोठ्या ऋषींनी जप तप केलेले जागा आहेत, गुण आहेत, शिखर आहेत, पर्वत आहेत, उखर आहेत. अशी तपोवने आहेत. तिथं शैल म्हणजे शैल शिखरे म्हणजे शिळांची असणारे पर्वत आहेत, शिळांचे शिखर आहेत. आणि हे असे तीर्थादी 3 पुष्कळ आहेत. ते इतके तीर्थादी आहेत, तीर्थाचे भुवन आहेत आणि तीर्थक्षेत्र विधियुक्त आहेत, धर्मयुक्त आहेत. अशी माहिती प्रभू श्री रामचंद्राला सांगू लागले. म्हणतात पंचकारण्य ब्रह्मांड महापंथाचे वेदान्य ऋषी वेदेत न देते असती. ऋषींचे वेदांचे यज्ञ जिथं असतात आणि नैमिष्य अरण्य, ज्या अरण्यामध्ये पहिली भागवत कथा झाली ते अरण्य, आणि त्या अरण्यापासून धर्माचं अरण्य, नंतर ब्रह्मारण्य, चंपकारण्य, महापंथाचं म्हणजे सगळ्यांच्या जो पंथ आहेत, वारकरी पंथ, वेगवेगळे पंथ, त्या सर्व महापंथाचं वेदारण्य. सर्व पंथ वेदाला जाऊन मिळतात म्हणून महापंथांचं वेदारण्य त्या ठिकाणी आहे असं सांगतात. मंदांद्री आणि विंदांद्री पिटीचा तयारी गंगोत्रीचा लोकोत्तर यात्रेचा. अहो त्या ठिकाणी पर्वत आहे. मल्यांद्री नावाचा पर्वत आहे, विंध्याद्री नावाचा पर्वत आहे. त्याचबरोबर मूळ पीठाचा असणारा सह्याद्री पर्वत आहे. आणि म्हणून गंगात्रीचा सुद्धा ब्रह्माद्री पर्वत आहे. आणि हे लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, जगामध्ये हे पर्वत श्रेष्ठ आहेत. यांना पूजलं जातं, याच्यावर तप होतात, याच्यावर जप होतात.
हेच असणारे या सृष्टीचं रक्षण करतात। ही गोष्ट त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्राला यात्रेला जात असताना सांगू लागले म्हणतात, सरस्वती बिंदुसरा हिमालय कुरुक्षेत्र ज्वालामुखी ज्वाला दुर्धर अति पवित्र प्रचोदक। अहो त्या ठिकाणी प्रचितीला आलेली सरस्वती आहे जे बिंदुसुरामध्ये आहे, त्याचबरोबर धर्मालय आहे। कोणतं धर्मालय? कुरुक्षेत्र, ज्या ठिकाणी पांडवांचं युद्ध झालं ते सुद्धा कुरुक्षेत्र तिथं आहे। धर्मालय तिथं आहे, पांडवांचं गादी तिथं आहे, नैमिषारण्य तिथं आहे, जिथं पहिली कथा झाली, भगवान श्रीकृष्ण जिथं जन्मले तिथं ही सगळ्या गोष्टी असणाऱ्या तिथं आहेत। म्हणून हे धर्माचे सगळे स्तंभ आहेत, त्यांना स्पर्श करा। धर्मस्तंभाचे स्पर्शन, ह्या धर्माच्या स्तंभाचं स्पर्शन करा असं या ठिकाणी सांगितलं आहे। म्हणतात केले तिही गयचे दर्शन धर्मस्तंभाचे स्पर्शन ब्रह्मयोनीचे अवलोकन गायत्रीचे ध्यान दंडावटी। आणि त्या ठिकाणी सर्व असणाऱ्या स्तंभांचं दर्शन करा, गयेचं दर्शन करा, धर्माच्या स्तंभाचं दर्शन करा। ब्राह्मण लोक जे आहेत त्यांचं अवलोकन करा। जे ब्राह्मण लोक आहेत तीर्थाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांचा मान अपमान करू नका, त्यांना दक्षिणा द्या। म्हणजे हे संस्कार बघा कुणाचे आहेत? राजा दशरथाचे आहे। अशा गोष्टी काही करू नका। आणि संध्याकाळच्या वेळेला झोपताना काय करा? संध्यावटीला गायत्री मंत्राचं त्या ठिकाणी उच्चारण करा, ध्यान करा आणि अशा अवस्थेमध्ये तुमची यात्रा पूर्ण करा। ही सगळी गोष्ट प्रभू श्री रामचंद्राला सांगत आहे। ब्रह्मावर्त गोमती तीरा हिरण्याचं नवित सागर सागरावती शंखोद्वार जेथे द्वार करी हरी हरी। अहो ब्रह्माचं आवर्तन असणारी गोमता नदी, गोमती तीरी, त्या गोमता नदीच्या तीरावर हिरण्यासन हितसागर हे सुद्धा आहे। आणि सागरवती ज्या असणाऱ्या किनाऱ्यावर शंखाचं द्वार आहे, ते द्वार कशाचं आहे? जेथे वेदोद्वार करी हरी। अहो ज्या ठिकाणी हरीनं बसून वेदाचा उद्धार केला, जिथं हरीच्या मुखातून वेद त्या ठिकाणी निघाले, ते शंख द्वार असणार त्या नदीच्या किनाऱ्यावर आहे। ते ब्रह्मावर्तन गोमता तीरी असणाऱ्या हिरण्यासनाच्या हितसागराच्या ठिकाणी ते ठिकाण आहे जिथं वेदाचा जन्म झाला। तिथं ही खूण असणारे प्रभू श्री रामचंद्राला सांगत आहे। सप्तपुरी तीर्थ मार्गे केली 12 ज्योतिर्लिंगे प्रभाते सोमनाथ योगे पंचकृष्णा प्रयोगे मूळ माधवा। अहो सप्तपुरी, 7ही पुरी त्या ठिकाणी तीर्थमार्गामध्ये येतात प्रभू श्री रामचंद्र तुमच्या। त्या सप्तपुरी तुम्ही कराव्या। 12 ज्योतिर्लिंग ते सुद्धा त्या ठिकाणी केली। आणि मग प्रभासवेशी सोमनाथ योगे, प्रभासवेशी सकाळच्या मुहूर्तावर असणार सोमनाथाचा योगाला पंचकृष्ण प्रयोग महामूळ माधव, माधव म्हणजे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी असणारे तिथं सूर्य दर्शन झालं। त्या तीर्थयात्रेमध्ये असं सांगतात, द्वारकेचा कल्याण कृष्ण दाशंक नारायण तिचा पिंडा करी काळ कृष्ण चौथा तो जाण गदामोद। अहो द्वारकेचा कल्याण करणारा, द्वारकेचा कल्याण कृष्ण, ज्या कृष्णानं द्वारकेचं कल्याण केलं का नाही, तो कृष्णाचं द्वार सुद्धा तिथंच आहे।
दुजा म्हणजे दुसरा शंखनारायणाचा अवतार जिथं झाला तो सुद्धा तिथंच आहे. आणि त्यानंतर तिजा म्हणजे तिसरा पिंडकारकी काळकृष्ण सुद्धा आहे. खाटू श्यामवाला म्हणतात, काळा म्हणतात, तो सुद्धा त्या ठिकाणी तिथंच आहे. चौथा जो दामोदर जन्माला आला गदा घेऊन तो सुद्धा तिथंच आहे. या चौघांचेही दर्शन पूर्ण झाले. पुढे काय झालं ऐका. मुळाचे निज मूळ स्थान मूळ माधव पाचवा कृष्ण हे उत्तम यात्रा गमन पुण्य पावन दरबारी. अहो मूळचा माधव म्हणजे पाचवा माधव म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. जेवढे अवतार झाले पहिला माधव, दुसरा माधव, तिसरा माधव म्हणजे माधव असल कृष्ण असल तुझा माधव बरोबर, तुझा विठ्ठल बरोबर, विठ्ठलाला माधव, माधवाला विठ्ठल. आणि हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे हे देवाचेच नाव सहस्त्र नामधारक भगवंत आहे बर का. आणि म्हणून पाचवा जो माधवाचा अवतार आहे तो कृष्ण आहे. आणि त्या मार्गाने गेल्याच्या नंतर आपल्या सर्वांना ही आता जेवढी काही तीर्थयात्रेची परिक्रमा सांगितली ही परिक्रमा पूर्ण केल्यास सर्वांना पुण्य होईल. सर्व देव आपल्या तीर्थयात्रेत येतील असं सांगतात. गंडकी यमुना सुरसरी तापी नर्मदा मच्छोदरी कृष्णा भीमा गोदावरी दुरिते दुरी जाचे. अहो त्या ठिकाणी गंडकी नदी आहे, यमुना नदी आहे, सुरसरी नदी आहे, तापी, नर्मदा, मत्स्यदेवदरी, कृष्णा, भीमा, गोदावरी. गोदावरी माहिती आहे आपल्याला, गोदावरीचा उगम नाशिक त्र्यंबकेश्वर पासून आहे. ब्रह्मगिरी पर्वतापासून तिचा उगम होतो. कृष्णा, भीमा, तापी, नर्मदा ह्या सर्व नद्या सुद्धा आपल्याला मध्ये येतात आणि यांचा आपल्याला त्या ठिकाणी दर्शन होतं आणि ह्यांचा आपल्याला तीर्थ घेता येतं. याच्यामुळे पुण्य होतं. अशी परिक्रमा करू असं सांगतात. मत्स्य तीर्थ पक्षी तीर्थ शिवकांची विष्णुकांची त्रिकोण हस्ती तीर्थभूत तीर्थ विख्यात कुंभकर्ण. अहो मत्स्य तीर्थ कुंभकोण नावाचं एक कुंभ आहे. मत्स्य तीर्थ नावाचं तीर्थ आहे. पक्षी तीर्थ नावाचं तीर्थ आहे. अहो ज्या तीर्थामध्ये एकदम चांगले चांगले मासे असणारे पाहायला मिळत असतील ते तीर्थ मत्स्य तीर्थ या नावानं असेल. पक्षी तीर्थ ज्या तीर्थावर उघडकीस त्या ठिकाणी पक्षी पाणी प्यायला येत असतील, भरमसाठ पक्षी पाहायला मिळत असतील त्या तीर्थाचं नाव पक्षी तीर्थ असेल. शिवकांची विष्णुकपांची युक्तांची म्हणजेच वैष्णवांचं तीर्थ असेल. हे असणारे त्रिकोण हस्ती तीर्थ त्या ठिकाणी विख्यात कुंभकोण आहेत. विख्यात कुंभकोण म्हणजे अनेक कुंभकोण आहेत. कुठेही देवाला गेलं की आपण पाहतो कुंभ आहेत. तिथं गेल्याच्या नंतर हातपाय धुण्याचे आपल्याला त्या ठिकाणी नदीचं पात्र आणून सोडलेलं आहे. कुठं पाणीच सोडलेलं आहे. त्याकडनं मानून घ्या किती पवित्र आहे अशा पद्धतीचं. पण प्रत्येक देवाच्या ठिकाणी कुंभ आहे. असं तिथं प्रत्येक ठिकाणी ते कुंभ आहे. त्याचं आपल्याला दर्शन होतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रतिची कावेरी ताम्रपर्णी कृतमाला पायस्विनी या बंधन दांच्या स्नानी भगवत भजने भाव. अहो इथं असणारी प्रीतीची कावेरी नदी आहे, ताम्रपर्णी नदी आहे 2, कृतमाला नदी आहे 3, पायस्विनी नदी आहे 4 आणि या पद्म नद्यांच्या स्नानी या असणाऱ्या 5 नद्यांच्या स्नानी भगवत भजनी दृढ भाव. किती जरी पापी मनुष्य असला आणि त्याला जर ही असणारी काय घडली
5 नद्यांचं स्नान घडलं, यात्रा घडली, तर देवाच्या भजन मार्गाला तो जीव जातो आणि भगवंताच्या भजनामध्ये त्याला दृढ भाव विश्वास निर्माण होतो असं या ठिकाणी सांगतात. कन्याकुमारी जनार्दना शेषशारी अनंत शयन अभय कावेरी श्रीरंगस्थान परम पावनागस्तास्त्रमा. अहो कन्याकुमारी पर्यंत जनार्दन शेष शयनामध्ये अनंत शयन करणारा भगवान आणि उभय असणारी कावेरी श्रीरंगाचं स्थान आहे. हे परम पावन ठिकाण आहेत आणि एवढंच नाही तर अगत्य स्थान त्याचं सुद्धा एक आश्रम आहे असं सांगतात. दर्शन मुक्ती चिदंबरी पाही जन्म मुक्ती कमलालयी मरण मुक्ती काशीच्या ठरी स्मरणे मुक्ती देवी अरुणाचल. अहो दर्शनामुळे ज्या असणाऱ्या नदीच्या मुक्ती मिळते ती चिदंबरी आहे. तिचं दर्शन केलं की मुक्ती मिळते. आणि नाशिकला त्या ब्रह्मगिरी पर्वतावर गेल्याच्या नंतर त्याचे सगळे असणारे यमाचे कर्म असणारे यमदंड चुकतात आणि तो सुद्धा त्याला सुद्धा मोक्ष मिळतो असं सुद्धा कथन आहे. आणि त्यानंतर जन्ममुक्ती कमलालयी असणारी आहे. तिथं सुद्धा जन्माची मरणाची मुक्ती होते. जन्माची मुक्ती होते म्हणल्याच्या नंतर मरणाच्या मुक्तीचा विषय येत नाही. जिथं जन्मच होत नाही तिथं मरणाची काय चिंता. आपल्याला चिंता आहे मरणाची, कारण आपल्याला जन्म आहे. उपजे ते नाशे नाशले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र कैसे परिभ्रमेगा. आपण जन्मणार आहोत, जन्मलं की मरणार आहोत. पण ही अशा प्रकारची कमलालयी असणारी त्या ठिकाणी नदी आहे आणि ती जन्माची मुक्ती करते. आणि जर जन्म झालाच आपल्याला मोक्षाची पीठी. कोणतं मोक्षाचं पीठ आहे? मरण मुक्ती काशीच्या ठाई. काशी हे तीर्थक्षेत्र येणार आहे. ह्या आपल्या पवित्र असणाऱ्या कशामध्ये पावन असणाऱ्या तीर्थयात्रेमध्ये. आणि हे तीर्थयात्र काशीपीठ मरण असणार त्या मरणातून मुक्ती देत असं सांगतात. स्मरणे मुक्ती दे अरुणाचल. आणि एक तर त्या ठिकाणी अरुणाचल नावाचं हे आहे ते सुद्धा त्याचं स्मरण केलं तरी मुक्ती होते असं सांगतात. श्रीराम तीर्था तीर्थभूता मोक्षा मुक्ती श्रीरघुनाथ. तोही तीर्थयात्रा करीत लोक संग्रहार्थ स्वलीला. अहो स्वतः प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे तीर्थभूत आहेत. स्वतः देवच तीर्थ आहे नाथराय सांगतात. आणि देव तीर्थ असल्यामुळं देवाला तीर्थाला जायची गरज आहे का? सामान्य बुद्धीचा प्रश्न आहे. देव जर तीर्थ आहे, देव जर सर्व गंगा आहे, देव जर सर्व सृष्टी आहे, तर देवाला जर देव करायची काय गरज आहे असं सुद्धा वाटू शकतं ना. पण नाही. मोक्षा मुक्ती श्रीरघुनाथ. अहो मोक्षाचा मुक्तीचा सागर असणारा तो श्रीरघुनाथ आहे. प्रणतपाळ गरिबांचा त्या ठिकाणी कैवार घेणारा प्रभू श्रीराम आहे. तोही तीर्थयात्रा करीत. ते सुद्धा तीर्थयात्रा करतो म्हणतात मात्र. पण का करतो ह्या ओळीच्या पुढल्या चरणात सांगितलं. लोकसंग्रहार्थ स्वलीला. अहो प्रभू श्रीरामचंद्र स्वतःची लीला दाखवतोय का? लोकसंग्रह करता. आज जे माधवबाबानं अंबाजी महाराजांनी हा जो सप्ताह मिळवून दिला, सप्ते गावोगाव ठेवले, चालू केले आणि चालू करून याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण नामचिंतन व्हावं, अन्नदान करावं. हे का चालू केलं? हे लोकसंग्रह करता. लोक यावेत, लोक माणसं माणसात बसावेत म्हणून चालू केलं. आज माणसं माणसामध्ये बसायला तयार नाहीत. 4 माणसं एकत्र बसले, 4 माणसं चारही ठिकाणी मोबाईल मध्ये आहेत. आज माणसं माणसाच्या जवळ नाहीत. जवळ बसलेला माणूस त्याला कोणी विचारणार, पण तिकडे लांब पुण्याला मुंबईला असलेला त्याला फोन लावून विचारलेत काय चाललंय काय नाही. पण जवळच्या माणसाचा हाल त्या ठिकाणी विचारणार, जवळच्या माणसाचं दुःख विचारणार.
एवढी अवस्था आजच्या काळाला झाली आहे. या मोबाईलमुळे भावना ही नावाची वस्तू नष्ट झालेली आहे. कुणालाही कशाची किंमत राहिली नाही, भावना राहिली नाही. म्हणून प्रभू श्री रामचंद्र या ओळीमध्ये काय करू लागले नाथराया सांगतात, हा लोक संग्रहार्थ पूर्ण करायचा आहे जो संतांनी माधवबाबांना अंबाजी महाराजांनी केला. की लोक आज जे आपण इथं आलो, रामायण चालू आहे, एवढे समोर माणसं बसलेत, हा जो आट्टास आहे, एवढा जो आनंद आहे, आज सप्ताह म्हणलं की संपूर्ण पुण्या मुंबई करून सगळे कुटुंबातले व्यक्ती येतात. एवढंच नाही, लेकी बाळी सगळे येतात. वर्षातून एक वेळेस दिवाळीला आले नाही आले, प्रत्येकाच्या घरी खाला. फक्त आता सोनं खायचं बाकी आहे या काळाला. प्रत्येकाच्या घरी खायला आहे. दिवाळीला सुद्धा लोक येत नाहीत, पण सप्त्याला येते. का? हे संतांनी घालून दिलेलं आहे. नामचिंतन व्हायले, एकदा आपली गाठभेट व्हायले, लोकांचा आपल्या संग्रह व्हायलाय, माणसं माणसामध्ये कुठंतरी यायले. ही सप्त्यामधली लोकसंग्रहार्थाची गोष्ट आहे. तसे नाथराया सांगतात प्रभू श्री रामचंद्र यात्रेला का जाऊ लागले. अहो, प्रभू श्री रामचंद्राने आपल्याला यात्रा करायला शिकवलं, लोकसंग्रहार्थ केला, त्याच्याकरिता स्वतःची लीला दाखवत आहे. असं सांगतात, जे तीर्थी जे विधान, जे तीर्थी जे स्नान, तैसे करो निदान सन्मान, सुखी जन श्रीरामे केले. अहो, देव स्वतः धनवान आहे. देवाच्या पायालाच लक्ष्मी आहे. म्हणून ज्याला धन पाहिजे त्यानं लक्ष्मीकडे जायचं नाही, त्यानं देवाकडे जायचं. काय पंढरनाथ महाराज बरोबर आहे का? लक्ष्मी वल्लभा पद्मनाभा नारायणा. तुकाराम महाराज म्हणले आह, लक्ष्मीकडे नाही. लक्ष्मी वल्लभा, तिच्या नवऱ्याचे पाय धरायचे आणि देवाचं नाव घ्यायचं. देवाचं नाव घेतलं का तिला बोलवायची गरज लागत नाही. म्हणून देव स्वतः बलवान आहे, स्वतः धनवान आहे, स्वतः मुक्तीचा सागर आहे, स्वतः तीर्थभूत आहे. आणि असा श्रीरामचंद्र तीर्थाला जातोय, चांगले चांगले विधान करतोय आणि प्रभू श्रीरामचंद्रावर जे संस्कार झाले ते संस्कार दुसऱ्याला देतोय. तीर्थयात्रेमध्ये जाऊन स्नान करतोय. एवढंच नाही, तैसे करोनी दान सन्मान, दान करतोय. अहो, गोरगरिबांना दान देऊन त्यांचा उद्धार करतोय प्रभू श्रीरामचंद्र. आणि समग्र सृष्टीला जनतेला सुख देण्याचं काम जर कोण करतंय तर प्रभू श्रीरामचंद्र करत आहेत. नाथराया सांगतात, श्रीरामे सुखी केले महाऋषी, रामे सुखी केले संन्यासी, रामे सुखी केले तीर्थवासी, सुखी वनवासी श्रीरामे केले. अहो, प्रभू श्रीरामचंद्रानं पुन्हा कुणाला आजपर्यंत सुख दिलं. तीर्थयात्रेला जात असताना महाऋषीला सुखी केलं. त्याच्यानंतर जपी तपी संन्यासी लोक आहेत, त्या संन्यासी लोकांना सुखी केलं. त्याच्यानंतर तीर्थयात्रेला जे वनवासी लोक आहेत त्या वनवासी लोकांना सुद्धा सुखी केलं. आणि असं सगळ्या जगाला राम सुख वाटत फिरत आहे, आनंद वाटत फिरत आहे. परमानंदाचा गाभा आनंद देत फिरत आहे. ज्याला जे कमी आहे ते देऊन त्या ठिकाणी राम सर्व जनतेला सुखी करत आहे, जनतेची मुक्ती करीत आहे. असं नाथराया सांगत आहे. रामे सुखी केले त्यागी, रामे सुखी केले योगी, रामे सुखी केले विरागी, सुख संमोगी श्रीराम. प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यागी लोकांना सुखी केलं. आजपर्यंत कुठल्या देवानं त्यागी लोकांना सुखी केलं नाही. त्याग केला भरपूर जणांनी, पण त्या त्यागामधून पुन्हा सुखी केलं नाही. योगयाग विधी येणे वय सिद्धी, वायाची उपाधी धर्म धर्म, त्याग करतात, वाया योग याग करतात, सगळ्या गोष्टी करतात.
तर वाया जातात माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये. पण आजपर्यंत जर जगाच्या पाठीवर देवानं जर सुखी केला तर तो प्रभू श्री रामचंद्र आहे. पूर्ण कृष्ण राम, पूर्ण अवतार रामकृष्ण, राम आणि कृष्ण या दोन अवतारामध्ये परिपूर्ण अवतार असल्यामुळं देवानं मनाला वाटेल ते सगळ्या गोष्टी केल्या. पण त्या सुद्धा कायद्यात बसूनच केल्या बरं का. म्हणून सर्वांना सुखी केलं, कुणाकुणाला सुखी केलं तर त्यागी लोकांना ज्यांनी त्याग केला आयुष्यामध्ये, पत्नी नको, आयुष्यामध्ये घर नको, संसार नको, कुठेतरी जाऊन बसले, अशा त्यागी लोकांना सुद्धा त्यांना सुख दिलं, त्यांची मुक्ती केली प्रभू श्री रामचंद्रानं. त्याच्यानंतर रामे सुखी केले योगी. योगी जे असणारे योग करणारे लोक आहेत, जे असणारे ध्यानस्थ बसणारे आहेत, समाधी अवस्थेला जाणारे लोक आहेत, भगवंताचा जप तप करणारे लोक आहेत, त्या लोकांना सुद्धा सुखी प्रभू श्री रामचंद्रानं केलं. विरागी वैरागी असणारे लोक आहेत, त्या सुद्धा लोकांना प्रभू श्री रामचंद्राने सुखी केलं. असं प्रभू श्री रामचंद्र सुख संभोगी श्रीराम, सुखासोबतच संभोग आहे, सुखच वाटेत फिरत आहे, उपचत नाही, जन्मत ते सुख आहे, सगळं सुख ते सुख आहे असं वर्णन नाथरायाने केलेलं आहे. म्हणतात रामे सुखी केले ब्रह्मचारी, रामे सुखी केले व्रतधारी, सज्जन व्याधिक नर नारी, राम सुखकारी सर्वासी. अहो रामानं ब्रह्मचारी असणाऱ्या लोकांना सुखी केलं. त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रानं व्रतधारी लोकांना, ज्यांनी काही व्रत धारण केलेले होते, काहीतरी मिळवायच्या अपेक्षेमध्ये जाऊन भस्म लावून बसले होते, ते मिळालं तरच काय करीन, जीवन जगल असं म्हणत, त्या लोकांना ते दान केलं. तू बोल तुला काय पाहिजे, अमुक अमुक पाहिजे, तथास्तु. ते व्रत त्या ठिकाणी दान केलं, सुखी केलं, आनंद दिला असं या ठिकाणी सांगतात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.